नमस्कार. मी दिग्विजय जोशी. एस डी फिल्म्स प्रस्तुत चिट चॅट विथ दिग्विजय जोशी ह्या कार्यक्रमात आज परत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आता वाजले आहेत 8:04 आणि आपल्या सगळ्यांचं इथे मनापासून स्वागत. चिट चॅट विथ दिग्विजय जोशी हा कार्यक्रमाला इतक्या सुंदर पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. कालच या कार्यक्रमाला पहिला जो एपिसोड सुरू झाला त्याच्यात अभिनेत्री झेबा शेख ही आपल्या बरोबर काल तिच्याबरोबर अनेक आपण गप्पा मारल्या आणि तिच्याबद्दल ज्या सुंदर सुंदर ज्या गोष्टी आहेत तिने जे कामं केलेले आहेत त्याबद्दल आपण बोललो. आणि आज ह्या कार्यक्रमात एस डी फिल्म्स प्रस्तुत चिटचॅट विथ दिग्विजय जोशी आजच्या कार्यक्रमात एक अशी कलावंत आपल्या भेटीस येणार आहे जी कलावंत लहानपणापासूनच तिने कलेची आणि कलादेवतेची साधना केलेली आहे. छोट्या छोट्या डान्स कॉम्पिटिशन्समधून ते तब्बल टी व्ही स्क्रीनपर्यंत सिनेमाच्या पडद्यापर्यंत ॲज अ प्रमुख अभिनेत्री म्हणून जी साऱ्या महाराष्ट्राची लाडकी कलावंत आहे ती गिरिजा प्रभू आज आपल्याला ह्या इंटरव्ह्यूमध्ये आपण तिचा स्वागत करणार आहोत आणि आपण तिच्याशी आज आपण बोलणार आहोत. ती आता लाईनवर येते. गिरिजा प्रभू, परत एकदा जेवढे अभिषेक हॅलो नमस्कार, समा माझी बायको हाय, सागर हॅलो. अभिनेत्री हॅलो, गिरिजा प्रभू अभिनेत्री गिरिजा प्रभू आज आपल्या सोबत आहेत. गिरिजा कशी आहेस? मी छान, तू कसा आहेस? मी मस्त ताई. काय चाललंय? सध्या घरीच आहे. चला, सगळेच ऍक्च्युली घरी आहेत. वाव. गिरिजा प्रभू आपल्याशी बोलत आहेत. खूप खूप अभिनंदन. तुझ्या चाहत्यांना तुला समोर बघून आणि तुझ्याशी गप्पा मारून खूप आज आनंद येणार आहे, कारण गिरिजा प्रभू ही एक अशी कलावंत आहे जिने लहानपणापासून शालेय शिक्षणासोबत त्यानंतर मला अजूनही आठवतं की गिरिजा अनेक छोटे मोठे डान्स कॉम्पिटिशन्स करायची आणि गिरिजाची मेहनत, गिरिजाची कला, तिचे आई वडील, तिच्या घरातले सगळे आणि बेसिकली गिरिजा एक उत्तम कलावंत आहे पण त्यासोबत एक उत्तम व्यक्तिमत्व आणि उत्तम माणूस आहे. खूप हेल्पिंग नेचर आहे गिरिजा. तर गिरिजा ज्या पद्धतीने तिचा प्रवास करत होती तो आम्ही सगळ्यांनी बघितला आणि छोट्या छोट्या डान्स कॉम्पिटिशन्स मधून गिरिजा सगळ्यांना मंत्रमुग्ध करत होती आणि अचानक गिरिजाच्या जीवनात वेगळे वेगळे पैलू सुरू झाले आणि मला असं वाटतं प्रेक्षक हो की गिरिजामध्ये यश पचवण्याची ताकद आहे म्हणून आज ही गिरिजा प्रभू आहे. तिच्या आडनावच प्रभू आहे तर साक्षात परमेश्वराची पण तुझ्यासोबत काय म्हणतात प्रभूच आहेत तुझ्या बरोबर. थँक्यू. बरं गिरिजा, कशी आहेस? पहिले घरातले सगळे तुझ्या कसे, तू कशी आहेस आणि तू किती मिस करतेस कॅमेराजला, टेक्निशियन्सला, शूटिंगला, ते सांग जरा. मी मस्त आहे, आई बाबा पण मस्त आहेत आणि शूट मी मिस करते, पण आता जस्ट मी युवा डान्सिंग क्वीन करून आले आणि लगेचच मी एका सिरियलचं प्रोमो शूट केलं, ज्याचं मी प्रोमो पोस्ट केलेला इन्स्टावरती. सो त्याचं शूट चालू होणारच होतं, इतक्यात लॉकडाऊन आलं. सो अर्थात मी मिस करते, कारण की एक जस्ट झलक टाकलेली मी आणि मी सुद्धा तेवढीच उत्सुक होते की अजून पुढे मला काही प्रेक्षकांना दाखवायची इच्छा आहे. सो तेवढ्यात हे लॉकडाऊन आल्यामुळे जरा ते खोळंबलंय, त्यामुळे मी खरंच एक्साइटेड आहे की कधी शूट परत सुरू होतंय, वाट बघते मी. अरे वा, मला खरंच एक आनंद आहे. तुझ्याबद्दलच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. सागर तुला म्हणतायत हाय गिरिजा. बाकी आपल्याला आपल्याला जे जॉईन झालेले आहेत ते आहेत अभिषेक अवचट, ते तुला हाय करतायत. त्यानंतर मैथिली तामणकर ताई, त्या तुला नमस्कार म्हणतात. संगीत क्षेत्रातील खूप उत्तम आणि खूप नावाजलेली व्यक्तिमत्व सन्माननीय श्री अवधूत वाडकरजी, आजीपासून स्टुडिओमध्ये जे मोठे रेकॉर्डिस्ट आणि मिक्सिंग इंजिनियर आहेत तेही तुला बघतायत. त्यांच्याबरोबरही आपण एक दोन दिवसात मुलाखत घेतोय. त्यांचंही इथे खूप खूप स्वागत. खूप चाहते तुझे.
तुझी वहिनी म्हणजे माझी बायको तुला हाय म्हणतीये समा. हॅलो. कशा तर आहात? गिरिजा, मला आनंदाची ही गोष्ट आहे की जेव्हा तू DID मध्ये MDS म्हणजे महाराष्ट्राचं डान्सिंग द सुपरस्टार डान्सिंग सुपरस्टार. आणि त्यानंतर तू सेकंड आणि थर्ड राऊंड पर्यंत तिथपर्यंत पोहोचली आणि या MDS मध्ये आणि DID मध्ये तुला काय वेगळेपणा जाणवला? का स्टेज हे स्टेजच असतं? हो, स्टेज हे स्टेजच असतं आणि ऍक्च्युली मी स्टेज किंवा आपण टीव्ही राऊंड पर्यंत मी गेले नाही, त्यामुळे मला तेवढासा फरक मी आत्ता लगेच सांगू नाही शकणार. मी जस्ट 2-3 राऊंड ज्या टीव्ही राऊंडच्या आधी होतात प्रत्येक सिटीज मधनं, तर त्या मी दिलेल्या आणि तिकडे मी 2 राऊंड पर्यंत गेलेले. सो मी बरं. एक्झॅक्टली असा डिफरन्स नाही सांगू शकणार कारण की तो मी अजून अनुभवलेला नाहीये. पण डिरेक्टली टीव्ही राऊंडला गेली असेल तर मी युवा डान्सिंग क्वीनमुळेच. वा, क्या बात आहे. नाही, मला गिरिजाबद्दल अगदी सांगायला आवडेल की तिने अनेक डान्स प्लेज मध्ये पण तिने सहभाग घेतला होता. पर्वतक युगप्रभ युग पर्वतक, त्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट ऑन DD नॅशनल, रोबोकॉन 2014, त्यानंतर गॉट चेअरमन्स प्राइज, अखिल भारतीय सांस्कृतिक संघ याच्यावरती तिचं खूप मोठं योगदान तिने काम केलंय. TV9 चॅनलवरती 15 ऑगस्टच्या निमित्ताने ती अनेक विविध माध्यमातनं आणि वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमातनं ती आपल्या भेटी झाली होती. अनेक वेगळ्या वेगळ्या नाटकांद्वारेही तिने सुरुवात केली. त्यानंतर स्टार प्रवाहावरती क्राईम स्टोरी, ETV वरती अनेक वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातनं ती तुम्हाला दिसलेली आहे. लक्ष मध्ये तू होतीस. लक्ष ही एवढी अशी पॉप्युलर म्हणजे आज CID जसं आहे आपण म्हणू शकतो की CIDचं हो. जे आजही, म्हणजे मी अजून तुला सांगतो की मी आजही CID बघतो. जेव्हा मी लहान होतो तेव्हापासून मी CID बघायचो. तर लक्ष हो. बद्दलचा अनुभव सांग गिरीजा, सगळ्यांना ऐकायला आवडेल. लक्ष्याबद्दल म्हणायचं झालं तर ती माझी पहिली नाही दुसरी एपिसोडिक सिरियल होती आणि हा. त्यामुळे ऍक्च्युली पुण्यातले असे बरेचसे कलाकार आहेत ज्यांना टीव्ही चॅनलवरती काम करायचं होतं, तर ती लक्ष्यमुळे संधी मिळाली. त्यांनी बऱ्याच कलाकारांना हो, काम मिळवून दिलंय. बरोबर आहे. मग ते फक्त आर्टिस्ट नसतील तर कॅमेरामन असतील किंवा सगळेच. तर आणि एक एक्सपिरियन्स जर हवा असेल तर खरंच लक्ष किंवा असे एपिसोडिक सिरियल्स आहेत ते केले तर आपल्याला एक अनुभव येतो की एक्झॅक्टली कसं कॅमेरा फेस करायचं किंवा कसे डायलॉग डिलिव्हर असते. ओव्हरऑल आपल्याला एक्सपिरियन्स अशा छोट्या छोट्या कामातनच मिळतो. पण बरोबर. मला एक सांगायला आवडेल की मी जी पहिली मूवी केली कौल मनाचा, तर कौल ती मनाचा, मला एक मिनिट, मी त्याच्याबद्दल कौल मनाच्या बद्दल मी आता सांगणार आहे, पण तुला आधी अनेक तुझे चाहते आहेत जे तुझ्याशी आता तुला हाय करतायत. अभिषेक अवचट ते तुला हाय करतायत, खूप उत्तम अभिनेते हॅलो आहेत ते. हॅलो. त्यानंतर महेश, ओके. गौरव काटे तुला हाय म्हणतायत. हाय त्यानंतर गौरव. हिमांशू तामणकर, बंधुराज, ते पण तुला हाय म्हणतायत. असे सगळेजण अगदी. तुला हॅलो गिरिजा कशी आहेस, जोशी अनिरुद्ध P हो. जोशी असे तुला विचारतायत. हॅलो, मी मस्त आहे. हाय सगळ्यांना. हॅलो. चला, तर मला हे विचारायचंय गिरिजाला की गिरिजा, जेव्हा तू ही सिरियल तुझी चालू झाली, तुझा कौल मनाचा तू जेव्हा सिनेमा साईन केलास, तेव्हा मला अजून आठवतं की ही बहुतेक गोष्ट आहे 2016ची, हो. बरोबर? आणि तेव्हा 2015 मी 2015 शूट केलं आणि 2016च्या दरम्यान म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच्या नुकतं म्हणजे काम म्हणजे पेपर आउट वगैरे सगळी पब्लिसिटी सुरू होती. हो हो आणि हो. तुम्हाला सगळ्यांना एक गंमत सांगतो, ही जी छोटीशी ताई आहे आमची, तर मी सकाळी असा उठलो आणि मला महाराष्ट्र टाइम्स बघायला फार आवडतो, कारण अनेक लेख आर्टिकल्स आमची महाराष्ट्र टाइम्स मध्ये येत असतात, सकाळमध्ये येत असतात. आणि जेव्हा मी पेपर उघडला तेव्हा असे 2 हात असे करून एक मुलगी होती आणि मी परत असे डोळे म्हटलो, अरे ही तर आपली गिरिजा आहे. आणि अक्षरशः ते बघून इतका आनंद झाला, कारण एक लहान मुलगी, मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की छोट्यातला छोटा कार्यक्रम, म्हणजे तुम्हाला सांगतो, आम्ही एकत्र अनेक विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात भाग घ्यायचो, मग तो कुठेही असायचा, पण
त्यातही गिरिजानी तिथून ते इथपर्यंत खरंच तुझं मन मोठे म्हणून तुला कौल मनाचा मिळाला. तर त्याच्याबद्दलचा गिरिजा तू अनुभव सांग. त्याचा अनुभव तर मी तेच सांगते की जेव्हा मी लक्ष्यचा एपिसोड केला, तर पहिला जो एपिसोड केला, तर त्यावेळेला जे माझे डिरेक्टर होते भीमराव मुळे सर. सो मी जेव्हा लास्ट एपिसोड केला लक्ष्यचा, तेव्हा सुद्धा तेच होते आणि त्यांच्यामुळे ऍक्च्युली मला कौल मनाचा हा चित्रपट मिळाला म्हणजे त्यामुळे ऑडिशन कळालं आणि ऑडिशनला गेल्यानंतरच अर्थात मी सिलेक्ट झाले, डिरेक्टली काही नाही झालं. पण त्यांनी मला ते सांगितलं की असं असं ऑडिशन आहे, त्यामुळे त्यांनी कदाचित मला सांगितलं नसतं तर मला कळालंही नसतं की अशा कुठल्या तरी फिल्मचं ऑडिशन चालू आहे. कारण इतके दिवस मी देत होते ऑडिशन, पण कधी सिलेक्ट नव्हते होत काही कारणांमुळे. पण मी मग त्या ऑडिशनला गेले आणि बऱ्याच मुलींनी माझ्या आधी ऑडिशन्स दिलेल्या, पण काही केल्या त्यांना ते कॅरेक्टर जसं हवंय तशी मुलगी मिळत नव्हती. सो मी जेव्हा ऑडिशनला गेले, तर लगेचच मी ऑडिशन दिल्या लगेचच डन झालं आणि अर्जंट रिक्वायरमेंट होती, त्यामुळे ऑडिशन दिलं, लगेच डन झालं, बॉन्ड साईन झाला. त्याच्यानंतर लगेचच पुढच्या आठवड्यापासून सॅटर्डे संडे आमचे वर्कशॉप सुरू झाले. सो आम्ही असे एक म्हणजे 1 महिना वर्कशॉप केलं आणि मग लगेच आमचं ऑन फ्लोअर गेलं. सो अशी Very ती nice. खूप पटकन झालेली प्रोसेस होती की मी एक्सपेक्टही केलं अरे वा, नव्हतं की मी ऑडिशन जाईन आणि माझं सिलेक्शन होईल. मी गेले ऑडिशनला आणि ते झालं. वा वा, क्या बात आहे गिरिजाताई. तुला अजून एक विचारायचं आहे की जेव्हा तू कौल मनाच्या हा जो सिनेमा होता त्याच्यात तू अभिनेत्री म्हणून तुझं एक पात्र, त्याच्यात मुख्य पात्रच म्हणावं, त्यात तू सिलेक्ट झाली, तर एक खूप गमतीशीर प्रश्न आहे की तुला जेव्हा तू सिनेमे साईन करतेस का जेव्हा तू एखादी फिल्म तुझ्याकडे येते ऍज अ, कारण काय झालं कळना, हे पण तुझी एक सिनेमा होता. म्हणजे हिनी तुम्हाला गंमत सांगतो, या ही जी कलावंत आहे तिचं खूप कौतुक आहे. माझं एका स्टुडिओमध्ये मध्यंतरी काम चालू होतं. त्या स्टुडिओमध्ये मी जेव्हा गेलो होतो तेव्हा अचानक आम्हाला थोडासा ब्रेक मिळाला होता आणि तिकडे काहीतरी काम चालू होतं आणि ते काम चालू असताना इतकं सुंदर पद्धतीचं व्हायलिन्स वाजायला लागले आणि म्हटलं अरे क्या बात आहे, काय सुंदर म्युझिक आहे. नंतर कळालं की ते साऊथ मध्ये म्युझिक प्रोग्राम झालं होतं आणि त्या सिनेमाची अभिनेत्री गिरिजा प्रभू आहे. आणि म्हटलं अरे ही, तो सिनेमा बहुतेक अजून यायचा आहे का तो आला बहुतेक, कारण तुझा उत्तम गाणे आहेत दुरावा त्याची. असेल. हा, तुझा तुझा दुरावा. दुरावा, बरोबर. ती फिल्म त्याच्यात मागच्या डिसेंबर मध्ये येऊन गेली ऍक्च्युली. एक्झॅक्टली, कारण त्याचे गाणे इतक्या सुंदर होते, हो. इतके सुंदर होते, माय गॉड, म्हणजे अंगावर शहारे येण्यासारखं त्यांचं म्युझिक आहे. हो. म्युझिक व्हिडिओ सॉंग्स येत असतात. हे सगळं तुला वेळ कधी मिळतो? म्हणजे फिल्म झाली की गिरिजा म्युझिक व्हिडिओ मध्ये दिसते, म्युझिक व्हिडिओ झाला तर गिरिजा टीव्हीवर दिसते. अरे टीव्ही बंद केला तर गिरिजाचं कुठलं तरी गाणं लागतं, गाणं बंद केलं तो कुठलं तरी नाटक येतं, ते झालं तर कुठल्या तरी गिरिजा कार्यक्रमात दिसते. बरं, सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये तू, म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की गिरिजा प्रभू हे जरी लोकांना आधी नाव माहिती नव्हतं, की जेव्हा कौल मनाचं आलं तेव्हा एखाद्याची सुरुवात असते की नाव थोडंसं, हो. पण आता गिरिजा प्रभू जेव्हा हे नाव आज पोस्टर कालपासून सगळीकडे जेव्हा फिरत गेलं, माझ्याकडे सगळ्यांचे मेसेजेस आहेत, आय विल शो यू. मला अनेक जण म्हणतायत की शी इज अ व्हेरी टॅलेंटेड ऍक्ट्रेस, शी इज अ व्हेरी टॅलेंटेड ऍक्टर. आम्हाला, म्हणजे तू विचार कर, तुझे जेवढे सिनेमे, तू कधीही कुठल्या पद्धतीची हिनी मी बघितलं नाहीये की ही जास्त सोशल मीडियावरती असते, कधी कधी क्वचित टाकत असते, पण आजही गिरिजा ह्या स्थानावरती येऊन गिरिजा अजून जमिनीवरती आहे. त्यासाठी तुझ्यासाठी खूप जोरदार टाळ्या. गिरिजा, हा स्वभाव तुला खूप मोठा, तुला आयुष्यात खूप थँक्यू. खूप पुढे नेणार आहे. मला एक सांग, तुझा प्रश्न आहे, मला तुझ्यासाठी एक प्रश्न विचारायचा आहे की तू एवढं सगळं काम करतीस तर त्याचं तुला ते जे मानधन मिळतं त्याचं नेमकं तू काय करतेस ते सांग, कारण जेवढ्या कलावंत आहेत त्यांना हे ऐकायचंय की तू त्या पैशाचं काय करतेस. मी ते सेव्हिंग करते. जेव्हा कधी अरे गरज वा, पडते तेव्हा ते वापरायला आपल्यालाच फायद्याचं ठरतं. त्यामुळे मी ते सेव्हिंग करून ठेवते. कधी आई बाबांना लागतं किंवा मलाच कधी कधी माझं कॉलेज चालू आहे तर तेव्हा कधी लागतं
किंवा कुठे ट्रॅव्हलिंग, आता आपण ऑडिशन्सला जातो सो तेव्हा ट्रॅव्हलिंगच्या वेळेला लागतं. तर अशा पद्धतीने ते तेव्हा युटिलाइज होऊ शकतं. त्यामुळे मग मी ते सेव्हिंग करते. ऍक्च्युली मी नाही करत, तर ते मी आईमुळे करू शकते, कारण की ती ते थोडंसं बघते माझं सगळं. त्यामुळे तिच्यामुळे ते सेव्हिंग्स होतात. वा 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 वा, क्या बात आहे. म्हणजे मला तर आनंद आहे की आई ही सर्वस्व आहे. वडील म्हणजे आपली पिगी बँक आहेत. खरंच आई बाबा गिरिजा ताईचे एवढे भारी आहेत, एवढे सुंदर आहेत. आणि खरंच हा उत्तम सगळ्यांना संदेश आहे की आजही गिरिजा स्वतःच्या पायावरती उभी राहूनही आजही ह्या स्थानावरती पोहोचल्यानंतर ती तिचे आलेलं मानधन परमेश्वराच्या समोर ठेवते, म्हणजे तिचे आई बाबा. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हाच संदेश सगळ्यांपर्यंत खूप महत्वाचा आहे. गिरिजा, आत्ताच आम्ही तुला बघितलं की तू आता एक रियालिटी शो करतेयस. म्हणजे आम्ही जेव्हा बघतो तेव्हा अनेक जणांचे प्रश्न आहेत की गिरिजाची जी व्हरायटी आहे, म्हणजे सोनाली ताई जजिंगला असतात, अजून ते सन्माननीय जज सर आहेत, एवढा मयूर दादा. मोठा तो सेट, मयूर दादा. तर ह्या सगळ्या गोष्टी तू करत असताना तू त्या स्टेजवरती उभी राहिल्यानंतर तुला तुझ्या लहानपणीचे दिवस आठवतात? त्या हो, स्टेजवरती आठवतात. कुठली गिरिजा असती, लहानपणची का आत्ताची? आठवतात. ऍक्च्युली मी जेव्हा युवा डान्सिंग क्वीनच्या मंचावरती गेले, तर मी परफॉर्मन्सच्या आधी, अर्थात आपण कितीही वर्ष काम केलं तरी आपल्याला मंचावरती गेल्यानंतर एक धाकधूक असतेच. आपलं ऍक्ट असेल किंवा आपला डान्स असेल, तो सुरू व्हायच्या आधी आपल्याला थोडी भीती वाटतच असते की आपलं काही चुकणार तर नाही ना, बरोबर. आपलं चांगलं होईल की नाही. तर ती मला अजूनही वाटते स्टेजवरती गेल्यावर. सो समहाऊ मी युवा डान्सिंग क्वीनच्या स्टेजवर गेल्यानंतर परफॉर्मन्स सुरू व्हायच्या आधी डोळे बंद करून फक्त लाईट्स कडे बघते. वा. आणि मला माहित नाही ते का, पण मला ते करावंसं वाटतं. आणि मग मला खूप छान वाटतं की आपण या स्टेजवरती आलोय. आपल्याला देवाने ती कला दिली आपल्यात की आपण ती सादर करून लोकांचं मनोरंजन करू शकू. तर मला वाटतं आपण जे करतोय ते चांगलंच करावं, आणि म्हणून मी ते करते. आणि असं म्हटलं तर ऍक्च्युली माझा मध्ये खूप गॅप गेला, एक 3-4 वर्षांचा, की जसं तू म्हणालास की माझी सुरुवात डान्स पासून झाली आणि तू मला बघितलंयस की मी छोट्यातले छोटे शोज असतील किंवा कॉम्पिटिशन्स असतील ते मी करत आले. पण कुठेतरी जेव्हा मी ऍक्टिंगमध्ये ऍक्टिंगसाठी सुरुवात केली किंवा तिकडे एंटर होण्यासाठी सुरुवात करायला लागले, तर कुठेतरी तो डान्स थोडा मागे राहत होता. कारण ऑडिशन्सला जायचंय किंवा कुठलं शूट आलं तर शूटला जायचंय किंवा सतत त्या टचमध्ये राहण्यासाठी कुठेतरी डान्स मधला टच निघत गेला. तर मला असं वाटतं की मी परत लहान होऊन परत मागे जावं आणि मी परत डान्स शिकायला सुरुवात करावी. वा वा. म्हणजे तो माझा मधला गॅप गेलाय ना, तो मी परत भरून काढू शकेन. तुला महेश 094 या अकाउंट वरनं मेसेज आलाय की ती अजून लहानच आहे. ऍक्च्युली गिरिजा अजून लहान आहे, पण कर्तृत्वाने गिरिजा मोठी झाली. त्यानंतर गीतिका ताई म्हणतायत हाय, इट्स आशू. हाय. हे हाय दिदू दिव. बरं, बापरे, हे शॉर्ट फॉर्म्स हाय. कळत नाही आपल्याला. हाय इट्स हाय हाय. अक्षू नावाच्या ताई आहेत बहुतेक, त्यांनी असे डोळ्यात बदाम आहेत त्यांनी ते पाठवलेत. ओके. सगळे असे छान छान तुला, म्हणजे हॅलो. तुझ्यावर तुझे हॅलो ड्रीम चाहते गर्ल. जे आहेत. हो, तू पण मध्ये मध्ये हाय सगळ्यांना बोल, नाही तर सौरभ. माझा कार्यक्रम बंद पाडतील नाही तर सगळे. हा, राजगुरू महेश म्हणतायत काय झालं, कळनाच्या मूवी प्रमोशन साठी बालगंधर्व मध्ये प्रेझेंट होता, त्यातील काही आठवणी माझ्याकडे आणखी आहेत. अरे वा वा आणखीन वा. आहेत. वाव. गिरिजाचे ड्रीम्स काय आहेत? मी सगळे ड्रीम्स विचारणार काय आहे आहेत? प्रश्न, अजून भरपूर गोष्टी आहेत. अजून आपण 15 मिनिटं बोलणार आहे. तुझा काय झालं कळना हा सिनेमा जाम सगळ्यांना आवडलाय. क्या बात आहे गिरिजा. मी हो त्याचे हो. पोस्टर्स बघितले होते. गिरिजा, मला तुला पुढचा प्रश्न विचारायचा आहे ताई, की जेव्हा मला एक, तू खूप लहान आहेस पण तू कर्तृत्वाने खूप मोठी आहेस, कारण आज तुला माहिती की अनेक भगिनी आहेत, अनेक तुझ्यासारख्या कलावंत आहेत की ज्या अहोरात्र मेहनत करत असतात एक संधी मिळण्यासाठी. तर हो. बहुतेक परमेश्वराची कृपा, सगळ्यांचं तुझ्यावरती आशीर्वाद आणि तुझं कष्ट, तर ज्यांना खूप प्रयत्न करूनही काम मिळत नाही, का त्या प्रयत्न करतात,
तर त्यांनी काय करावं, त्यांना तू काय सांगू इच्छित आहेस? कुठेतरी हे मी सुद्धा मला सुद्धा असं कधी आधी वाटायचं की आपण इतकी वर्ष झालं करतोय पण आपल्याला ते एक असतं ना की आपण नाही चमकले जात आहोत तेवढं, किंवा आपण जेवढं मेहनत घेतोय तेवढी आपण प्रेक्षकांपर्यंत नाही पोहोचू शकत आहे. तर एका पॉइंटला मला सुद्धा असं खूप वाटत होतं. पण एक संधी खरंच ती लागते की आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकू का, किंवा आपण जी मेहनत घेतलीये ती त्यांना कळेल आणि आपण एक संधी मिळेल की आपल्याला अजून पुढच्या संधी मिळू शकतील. तर मला वाटतं ती मिळणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच मेहनतीबरोबर आपलं लक तेवढं महत्वाचं असतं. कारण फक्त मेहनत घेऊन काहीच होणार नाहीये जर आपलं नशीब आपल्या सोबत साथ देत नसेल तर. पण मला वाटतं जर तुम्ही मनापासून कलेची साधना करत असाल तर नक्की एक ना एक दिवस यश मिळतच. वा आणि वा. याचा मला खरंच खूप चांगला अनुभव आलाय, कारण की गेले कित्येक वर्ष मी प्रयत्न करतेय पण मिळत नव्हतं आणि आता अचानक एक एक मिळत चाललंय. तर माझं खूप चांगलं नशीब आहे की मला आता श्रावण क्वीन झाला. श्रावण क्वीन नंतर लगेचच श्रावण क्वीन मध्ये भाग घेतल्यामुळे मला युवा डान्सिंग क्वीनची संधी मिळाली. मग तिथून बाहेर आल्या आल्या लगेचच एखाद्या सिरियल मिळणं हे खरंच एक्झॅक्टली. तू गोष्ट मोठ्या नाही. भूमिकेत आहेस. तर नाही मिळत. हो. तर खरंच तो एक चान्स मिळणं खरंच खूप गरजेचं असतं आणि ती वेळ येणं खूप गरजेचं असतं. तर मला बरोबर. वाटतं ती वेळ ती आत्ता आली आहे इतक्या वर्षांनी. तर प्रत्येकाची ती एक वेळ असते. सो मेहनत करत राहणं हेच आपल्या हातात असतं. वा, क्या बात आहे. म्हणजे अनेक जण तुला खूप छान छान बोलतायत, अनेक जण छान छान मेसेज. गिरिजा मॅडम तुम्ही प्रचाराला आला होता, मी तुम्हाला म्हटलो ना गिरिजा आज इकडे दिसली की उद्या तिकडे असती, तिकडून तिकडे. तर डॉक्टर जगदीश शिंदेजींच्या प्रचारात तू गेली होतीस, ते तुझे खूप फॅन आहेत. हो. के दैमा असे म्हणतायत, ते विचारे म्हणतायत, मगापासून म्हणतायत एकदा तरी माझं नाव आहे. के दैमा म्हणून आहे, त्यांना तू हाय कर. हॅलो के असं दैमा. त्यांची इच्छा आहे. के दैमा. हाय. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. राजगुरू मेश बेस्ट ऑफ लक. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू सो मच. बरं, आता पुढचा प्रश्न. गिरिजा, हा. तू एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करते, आता लॉकडाऊन झाल्यानंतर तुझी सिरियल आम्ही बघणारच आहोत. मला तुला एक विचारायचंय की तू हे सगळं करत असताना तुझ्या शिक्षणाला तू कसं मॅनेज केलंस, तुझा अभ्यास कसा मॅनेज केला त्या काळात, हे जरा फक्त थोडक्यात सांगावं तुम्हाला असं वाटतं. मला जसं जसं वेळ मिळतो तसं तसं अभ्यास करते. खरं तर असं होतच नाही. मी बरेच आता वर्ष झाली की मी पेपरच्या आदल्या दिवशीच अभ्यास करते. पेपरला जाते. पण मी असा प्रयत्न करते की मध्येच वेळ मिळाला तर मग मी थोडा अभ्यास करून घेईन. म्हणजे मला जर माहितीये की पुढे जाऊन माझं असं असं शेड्यूल अजून बाकी आहे. तर आता हा वेळ आहे तर मी आता अभ्यास करून घेते. म्हणजे परीक्षा येईल तर तेव्हा मी परीक्षा चांगली देऊ शकेन. वा, बरं, थँक्यू व्हेरी मच. आता अजून एक तुझ्याशी आपण रॅपिड राऊंड खेळणार आहोत. अनेक जण तुला हाय म्हणतायत. तू सगळ्यांच्या म्हणजे म्हणतात ना की सगळ्यांना तुझ्या कलेनी तुझे मंत्रमुग्ध केलेले आहेस, त्याबद्दल तुला आणि तुझ्या परिवाराला शुभेच्छा. मी तुझ्याशी रॅपिड राऊंडचे क्वेश्चन खेळणार आहे. गिरिजाची लिस्ट मी तुम्हाला सांगितलंय की गिरिजाने उत्तम पद्धतीने काम केलं. अनेक 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 सिरियल्स, अनेक वेगळ्या वेगळ्या शॉर्ट फिल्म्स मधनं, अनेक अनेक म्युझिक व्हिडिओज मधनं, फिल्म्स मधनं. तेजस कोटकर तुला म्हणतायत कोटकर. गिरिजा हाय. हाय तेजस. हाय हाय. बरं, गिरिजा, पहिला प्रश्न. मी तुला 5 प्रश्न वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातले विचारणार आहे. तर पहिली गोष्ट, तुला पहिला प्रश्न विचारतो की तुला जास्त खायला आवडतं का कमी खायला आवडतं? जास्त खायला आवडतं पण माझ्या मूडवरती असतं. बरं, मला काय खायला जात आवडतं नाही जास्त? सगळं. माझी आई खूप छान जेवण बनवते त्यामुळे ती काहीही दिलं तरी मला आवडतं आणि ती वेगवेगळे प्रकार ट्राय करत असते त्यामुळे सगळं. म्हणजे तुझ्यावरती एक्सपेरिमेंट करत असते तुझी आई. हो, हो. आता सध्या यावेळेस ती युट्यूबवरनं वेगवेगळे व्हिडिओज बघून ज्या भाज्या आहेत त्यातच काहीतरी वेगळं बनवून खायला घालते जेणेकरून बोर नाही होणार. व्हेरी गुड. दुसरी गोष्ट, काम का झोप?
झोप खरं तर. पण झोप झाली तर काम जास्त चांगलं होतं. काल झेबानी सांगितलं की काम केलं जास्त तर झोप मिळेल, आणि ही व्यक्तिमत्व म्हटली की मी जास्त आराम केला तर छान काम करू शकेल. तुम्हा कलाकारांना हात जोडून खरंच नतमस्तक आहे, आम्ही नाही जिंकू शकत. क्या बात. पुढचा प्रश्न, तुला कुठल्या बॉलिवूडच्या अभिनेत्याबरोबर काम करायला आवडेल? अं, विकी एवढा वेळ कौशल. नाहीये. अरे वा, विकी का? कौशल. का? कारण तो खूपच वेगळ्या लेवलचा अभिनेता आहे. म्हणजे तो जी काही भूमिका साकारतो तो अगदी मनापासून साकारतो, मग ती पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल. पण तो माणूस म्हणून खरं तर खूप चांगला आहे आणि त्यामुळे मला त्याच्याबरोबर काम करायला आणि त्याच्याकडनं बरंच काही शिकायला आवडेल. अरे वा. बर, विकी कौशलचा आवडता सिनेमा? सॉरी, मी मूवीज खूप कमी बघते. मी ट्रेलर बघितलेत. मी मूवीज खरंच खूप कमी बघते. आता थोडे थोडे बघायला लागले. ते काय माहिती का, तिच्या मूवीज मधनच तिला वेळ मिळत नाही. तू तुझे मूवीज, हा नाही, पण तू काम करत असतेस. बरं, तुझा आवडता गायक हिंदी मधला? शंकर महादेवन सर. वा, का शंकर महादेवन तुला आवडतात? कारण ते कुठल्याही काय म्हणतील, कुठल्याही फ्लेवरचे गाणी असतील ना ते खूप सुंदर गातात. मग ते रोमॅन्टिक असतील किंवा शास्त्रीय गायन असेल, ते दोन्ही खूप, किंवा कुठल्याही फ्लेवरचे गाणी खूपच छान गातात आणि ते ऐकत राहावेसे वाटतात. जसं की आपण अरे वा. कट्यार मधली गाणी ऐकली. तुझे आवडते दिग्दर्शक हिंदी मधले? हिंदी मधले हिंदी मधले मी जसं म्हटलं, मी खूप कमी फिल्म्स बघते. व्हेरी गुड. मी तुला ऑप्शन्स देतो. संजय लीला बन्साली, संजय लीला बन्साली, इम्तियाज ओके. अली, का? अच्छा, 2च ऑप्शन्स आहेत. ओके. हो. लीला भंसाली सर. का म्हणजे ग, संजय लीला विषय बन्सालींच विषयच? म्हणजे आपण त्यांचे जे काही फिल्म्स बघितलेत, त्यांच्या फिल्म त्यातनच आपल्याला कळतं की त्यांचं प्लॅनिंग किती सुपर्ब असेल, की त्यांना एखादी गोष्ट हवी असेल तर ते किती परफेक्शन. आणि मी बऱ्याच जणांचे, म्हणजे आपल्या मराठीतलेच बरेच कित्येक जण आहेत जे आता हिंदीत काम करतात, सो ते सुद्धा ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर कामं केली आहेत, तर त्यांचा पण एक एक्सपिरियन्स आहे की खूप लिमिटेड लोक असतात, पण जे काही परफेक्शन असतं तर ते खरंच खूप उत्तम असतं. म्हणजे त्यांचं प्लॅनिंग किती स्ट्रॉंग असेल, की जर आपण एखादं काम आपण जर 60 लोकांमध्ये करत असू तर ते 30 लोकांमध्येच करतात, पण ते किती परफेक्ट बरोबर आहे. करतात. तो त्याचाच अर्थ त्यांचं प्री प्लॅनिंग किती महत्वाचं असेल, आणि प्लॅनिंग असणं खरंच खूप गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे. तर ते आनंदाची गोष्ट काय आहे की शक्यतो सिनेमे कमी बघते, पण ही सिनेमात काम करते म्हणून आता मला असं वाटतं की टेक्निकली गोष्टी सगळ्या शिकून घेते. म्हणजे एवढ्याशा गोष्टीमध्ये एवढं सगळं किती करावं. अगं म्हणजे तू हळूहळू पुढेच जायला लागली. बरं, मला तुला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तू आता रियालिटी शो करत होती, तेव्हा सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, कारण सोनालीजींनी पण खूप मेहनतीने आज इथपर्यंत त्यांचं नाव बनवलंय. म्हणजे सोनाली ताईंनी अफाट मेहनत हो. करून आज स्वतःच्या कष्टावरती त्या इथे आलेल्या आहेत, आणि सोनाली ताईंना खूप खूप हॅट्स ऑफ. तर सोनाली ताई कुलकर्णी म्हणजे आपल्या नटरंग मधली अप्सरा आली, सोनाली कुलकर्णी हिच्याकडून तुला काय शिकायला मिळालं? परफेक्शन. म्हणजे ती खरंच हाडाची कलाकार आहे. आणि जसं मी सुरुवात केली की छोट्या छोट्या शोज मधनं, तसंच तिने सुद्धा सुरुवात केली आणि त्यातनं पण ती इथे येऊन, जरी ती सेलिब्रिटी झाली असली तरी ती डान्सर म्हणून आहे, वेगळी आहे, आणि कलाकार म्हणजे ऍज अन ऍक्ट्रेस वेगळी आहे. त्या दोन्ही भूमिका ती वेगवेगळ्या ठेवते आणि तशा साकारते. जसं की आम्ही परफॉर्म करायचो तर आमचा काही काही बिंदी किंवा पिनअप असेल तर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ती आम्हाला सांगायची, की जर तुम्हाला ऑकवर्ड होत असेल किंवा कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही काढून टाका, नो इश्यू. वा. परफॉर्मन्स वरती त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे. तर मला वाटतं ही गोष्ट एवढ्या बारकाईने आम्हाला सांगणं आम्हाला खरंच आमच्यासाठी फायद्याचं आहे, की आम्ही पुढे जाऊन पण या गोष्टींचा आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवून पुढे आम्ही परफॉर्मन्सच्या वेळेला ती करू शकू.
तर मला ती गोष्ट खूप आवडली. बारीक बारीक गोष्ट तिने खूप चांगल्या पद्धतीने सांगितली, सो दॅट आम्ही त्याच्यावरती काम करू शकतो. वा. गिरिजा, अजून एक प्रश्न आहे तुला, की आम्हाला कळालं की तू सोशल वर्क म्हणजे सामाजिक बांधिलकी खूप करत असतेस, अनेक लोकांना तू हेल्प करत असतेस. तर पुढे जाऊन फ्युचरमध्ये तू सिनेमा सिरियल करत राहशील, पण त्यानंतर अजून थोडं जीवनात भविष्यात तुला समाजासाठी काय करायला आवडेल? माझ्या म्हणजे असं फक्त वाढदिवसाच्या दिवशी किंवा असं काही नाही, पण मला अ, अनाथ मुलं असतात, लहान मुलं असतात किंवा आजी आजोबा असतात जे वृद्धाश्रमात असतात, सो त्यांच्यासाठी डेफिनेटली मी काही ना काहीतरी करणार, एवढं नक्की आहे. कारण की मी आता मी ज्या एरियात राहते तर तिथे सुद्धा असे काही आजी आजोबा आहेत ज्यांना त्यांची मुलं किंवा सुना नाही एवढं फार बघत किंवा त्यांना सतत भांडतात किंवा कुरकुर करतात, त्यामुळे ते आजी आजोबा बाहेर फिरत असतात. लिटरली माझ्या इथे एक बाई पण आहे जी इथेच झोपते रस्त्यावरती. सो ती तिचं इथे जवळपासचा एरिया चेंज करून ती रस्त्यावरती झोपत असते. सो मला इतकं वाईट वाटतं की का असं करावं. सो मी त्यांच्यासाठी नक्की काहीतरी करणार. वा वा वा, क्या बात आहे गिरिजा. ह्याच गोष्टींमुळे तू एक खूप उत्तम व्यक्तिमत्व आहेस. व्हेरी नाईस. त्याबद्दल तुला शुभेच्छा आणि असंच छान काम करत राहा या लोकांसाठी. गिरिजा, शेवटचे 2 प्रश्न तुला विचारणार आहे. ते म्हणजे तुझी ड्रीम कार कुठली? ड्रीम कार मर्सिडीज. नाही, कारण मर्सिडीज बेन्झ. बरं, मर्सिडीज पण घेतल्यानंतर मी ती घेईन कारण मला आवडते, पण मला एवढं कारचा शॉक नाहीये. म्हणजे मला लांबनं बघायला आवडतात. मी ते घेणार नाही मला नाही वाटत, कारण की नाहीये फार त्याच्यात गरज. सो मी नाही ती नाही, मी कुठेतरी तुला सांगतो. करेन. हा, इन्व्हेस्टमेंट करेल. इन्व्हेस्टमेंट हा. करेल. बघा, हिचे थॉट्स आत्तापासूनच बघा की ही पैसे फक्त जपून ठेवेल, खर्च करणार नाही. वा वा हो. गिरिजा, क्या बात आहे. आणि आता पुढचा प्रश्न तुला विचारतो. तो इतका भारी प्रश्न आहे की तू म्हणशील अरे वा वा वा, क्या बात आहे. गिरिजा, तुला पोहता येतं का? साधे साधे, तुला पोहताही येतं का? बर, व्हेरी नाही. गुड. म्हणजे काही लोकांचे असे प्रश्न असतात, आपले जे कलाकार दिसतात त्यांना पोहता येतं का? तुला हॉर्स रायडिंग जमते? तू घोडा? नाही. बरं, तुला हे सगळे घोडेस्वारी म्हणा का स्विमिंग म्हणा का स्कुबा डायव्हिंग म्हणा, हे शिकायला आवडेल तुला? हो हो, आवडेल. ऍक्च्युली मला एक सांगायला आवडेल की तुझा दुरावा जो चित्रपट तुम्ही त्याच्याबद्दल म्हणालात हा, की गाणी, तर त्या फिल्म मध्ये असा एक सीन आहे की मी पाण्यात उडी मारते. आणि मला एक्झॅक्टली. याआधी मी खूप खूप लहान असताना अगदी सॉरी, मी इंटरप्ट करतो, 7-8 कारण महिन्यात. आमच्या समोर ते सीन दिसत होते म्हणून मी त्या निगडीत प्रश्न विचारला. तर अच्छा. तेव्हाच सिच्युएशन सांग. हो, तर मी खूपच लहान असताना एकदा स्विमिंग पूल मध्ये गेलेले किंवा पोहायला गेलेले, पण ते पण फ्लोट्स होते. सो त्याच्यानंतर मी कधीच स्विमिंगला गेले नाही. आणि जेव्हा मला या फिल्म बद्दल कळालं तर तेव्हा सुद्धा या फिल्मचं हो नाही हो नाही असं चालू होतं. पण जेव्हा हे करायचं ठरलं तर माझ्याकडे खूप कमी वेळ होता की मी जाऊन स्विमिंग शिकेन. सो मी जेव्हा जायचे स्विमिंग पूलमध्ये तर स्विमिंग पूल बंद असायचं किंवा असं काहीतरी व्हायचं. तर मला वेळच नाही मिळाला स्विमिंग शिकायला. मग जेव्हा मी म्हंटल ठीक आहे आपण सीनच्या वेळेला बघूयात. सो जसा तो सीन आला, तो दिवस आला, तर मला माहितीच नाही, अंदाजच नाही की किती खोल असेल. पण खाली हेल्पर्स होते आणि माझे बाबा होते तिकडे त्या सीनच्या वेळेला. तर जेव्हा मी म्हटलं आता ठीक आहे, आपण हा सीन खूप महत्वाचा आहे आणि आपण अजिबात ह्याला रिटेक घेऊ द्यायचा नाहीये, आपण वन टेक ओके बरोबर आहे. करायचंय, ट्राय करूयात आपण. आणि इथे ती लेवल होती, पण तो इफेक्ट येण्यासाठी शिडी लावली होती आणि त्याच्यावरनं उडी मारायला सांगितली. सो मी म्हटलं आता ही हाईट अजून वाढली तर हो, म्हणजे खाली माझी जेवढी ओरिजिनल हाईट आहे तेवढी हाईट खाली होती, पाण्याच्या खाली अजून. म्हणजे टोटली तर नाही म्हटलं तरी 10 फुटाचं पाणी हो होतं हो तिथे. हो हो. आणि मी म्हंटल आता ठीक आहे, जे होईल ते होईल. तो जसं ऍक्शन झालं, मी मोठा श्वास घेतला आणि उडी मारली. जो होगा उडी वो देखा मारली. जाएगा. पण मी अरे बापरे. पडल्यानंतर
पण हे मला सांगायला आवडेल की मी पाण्यात पडल्यानंतर हातपाय मारायला शिकले. अरे वा, म्हणजे तुला सांगतो म्हणजे अरे बापरे, आता मला कळालं की तुला विकी कौशल का आवडतो. कारण तुला सांगतो, विकी कौशल ही पाण्याला घाबरतो. भूत सिनेमामध्ये विकी कौशल यांचं मेकिंग दाखवत होते, ते पाण्याला खूप जास्त तो फोबिया म्हणू का, त्यांना असं थोडंसं टेन्शन येत होतं, पण स्वतःची भीती त्यांनी घालवली आणि नंतर मग ते एक तासभर पाण्यात थांबले आणि मग भूत सिनेमा नक्की बघ, कारण खूप उत्तम हो. सिनेमा आहे. आता तो हॉटस्टारवर का कुठल्या तरी ऍपवर आलेला आहे आणि आता त्याचं प्रक्षेपण होईलच. तर क्या बात आहे गिरिजा, म्हणजे खरंच पण मी तुला पाण्यालाही घाबरत नाही आणि हाईटला सुद्धा घाबरत नाही. पण व्हेरी एवढंच की गुड. मी आधी स्विमिंग केलं नव्हतं, त्यामुळे थोडीशी भीती होती. पण मी त्यात पडल्यानंतर हातपाय मारायला शिकले. सो आपण कुठल्याही सिच्युएशन मध्ये अडकलो तर आपण प्रयत्न करतो त्या केलं पाहिजे. सिच्युएशन बाहेर पडायचा. तर अगदी बरोबर आहे. हे मी जसं तू मगाशी येस, जसं तू मगाशी सांगितलंस की तुझे आता सिरियलचं लॉकडाऊन नंतर काम सुरू होणार आहे आणि परमेश्वराला हो. प्रार्थना की छान पद्धतीने सुरुवात होईल. तू खूप मेहनत करत होतीस आणि तेव्हा तू जसं म्हणालीस की तेव्हा काही गोष्टी होत नव्हत्या, ती संधी मिळत नव्हती. तर तुझे आई बाबा, तुझा परिवार तर तुझ्यासोबत भक्कम होता, तुझे मित्र मैत्रिणी भक्कम हो. होते, पण निंदकही सोबत असतात असं मला माहिती, आणि निंदकाचे घर असावे शेजारी ही म्हणच आहे. हो. तर मला तुला त्या बाबतीत प्रश्न विचारायचा की जेव्हा तू खूप मेहनत करायची आणि मग कोणीतरी असं म्हटलं हे असं काय होऊच शकणार आहे, करेल मग नंतर परत अभ्यास करेल, मग हे सगळं म्हणजे आपण म्हणतो काही जलस लोक आपल्या अवतीभोवती असतात, तर तू कसं डील केलंस त्यांच्याशी? मी इग्नोर करते. माझं माझं एवढंच म्हणणं असतं की देव आहे आणि तो सगळं बघतो. सगळ्यांची मेहनतही बघतो, काय चांगलं करतोय तेही बघतो, वाईट काय करताय, कोण करतंय तेही बघतं. आपण आपलं काम करत राहायचं आणि ज्यांना जे बोलायचे ते बोलत राहा. अ ते कडवं याच्यावर कुछ तो लोग ओके. कहेंगे. मी गाणं का म्हणतोय त्याच्याबद्दल तुम्हाला सांगेल, 2 मिनिटं थांबा जरा. हिचा अजून एक व्हिडिओ तिने व्हायरल केलाय. ओ लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना. वाव! ही खूप हार्मोनियम दिवसांनी वाजवते, ही मुलगी हार्मोनियम वाजवते, ही मुलगी अभिनय करते, ही मुलगी टेक्निकल अभ्यास करते, ही मुलगी लिहिते, ही मुलगी कविता करते, ही मुलगी गाणं गाते, ही मुलगी निवेदन करते. नाही नाही, मी तुला सांगतो, हे अख्खं सगळं ही करणार आहे आणि आम्हाला सगळ्यांना घरी बसवणार आहे, मला असं वाटतंय. नाही, नाही. बरं, तू हार्मोनियम वाजवती त्याबद्दलचा किस्सा जरा सांग ना. काय अचानक, म्हणजे काय झालं, म्हणजे इतकं सुंदर पद्धतीने तू हार्मोनियम वाजवत होती आणि गायलीस पण तू छान, तर अचानक गाणं का? अ, मी जसं म्हटलं डान्सच्या बाबतीत की जसं मी अभिनय क्षेत्रात वळले तर डान्स कुठेतरी मागे राहत होता. तर तसंच गाणं पेटीच्या बाबतीत झालं की माझ्या 2 परीक्षा झाल्या आणि ते सुद्धा असं गॅप मध्येच झाल्या की मला जर आज क्लासला जाता आलं नाही तर मी नेक्स्ट डे 2 तास जास्त बसून क्लास तो सगळं कंप्लीट करून अशा पद्धतीने मी परीक्षा दिली गाण्याची. कुठेतरी ते राहतच होतं. सो पेटी घरी होती आणि मी म्हटलं की आपण बरेच दिवस पेटी नाही वाजवली तर आपण अ, वाजवा. गाऊयात. आणि मला गाणी ऐकायला म्हणजे वेळ असेल तर मला गाणी ऐकायला खूप आवडतात. जर मी ट्रॅव्हल करत असेल तर मला गाणी ऐकायला खूप आवडतात. मी असं सहज गुणगुणत असते. मग म्हटलं तर आपण गाऊयात जरा म्हणजे पेटी काढूयात महेश आणि सर म्हणतायत मल्टी टॅलेंटेड गर्ल. अहो खरंच ही अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. ही म्हणजे म्हणतात ना, हिला दैवी ताकद आहे. तुझी बाई रास कुठली ग, कुठल्या राशीची आहेस तू, ते पण सांगून टाक, म्हणजे त्याच्यावरती आपण एक मस्तपैकी कार्यक्रम करू. मला एक सांग, तुझ्या रसिक श्रोत्यांना तू 2 ओळी गाव्या अशा वाटतं, तर छोटस छानस एक 2 ओळी. इतकं छान तू अभिनयाबरोबर तू संगीत आणि कलादेवतेची तू साधना करतेस, तर 2 लाईन होऊन जाव्या गिरिजा, मला असं वाटतं. बरं. प्रयत्न करते मी. कारण की स्वाती माझ्याहून जास्त छान स्वाती तुम्ही पालीवाल स्वाती पालीवाल आत्या आहेत, त्या तुला खूप खूप ब्लेसिंग्स देत आहेत.
थँक्यू सो मच. थँक्यू. मी आता म्हणत दोन होते की ओळी माझ्या तुम्ही गाता, तू गातोस, त्यामुळे प्लीज मी प्रयत्न करीन. आणि मी ऍक्च्युली हे म्हणणारच होते की मी खूप दिवसात तुझं गाणं नाही ऐकलंय, पण तू गायलास. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं खूप दिवसांनी ऐकलं. मी प्रयत्न करते. नक्की नक्की प्रयत्नार्थी परमेश्वर. ती उडी एवढी उंचावरनं तू मारलीस म्हणजे किती. आणि ही आमची ताई बघा, गिरिजा मॅडम. गिरिजा ताई, तुझं खरंच खरंच आभार. कारण ही किती आनंदाने सांगत होती की ती शिडीवरती चालत होती, मग मी उडी मारली, मी धपकन पाण्यात पडले. म्हणजे गिरिजा, खरंच तुझं कौतुक आहे. आणि तू कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही, कारण तू स्वतः तुझ्या जीवनाच्या डिक्शनरीमध्ये नो हा शब्द नाहीये. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जरा 2 लाईन तू म्हणाव्या असं मला वाटतं. हो. कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उसे रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए कुछ तो है तुझसे है राबता, कुछ तो है तुझसे है राबता, कैसे हम जाने हमें क्या हुआ, कुछ तो है तुझसे है कहाँ बता, तू हम सफर है फिर क्या फिक्र है, जीने की वजह यही है मरना इसी के लिए, कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए. वा 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 वा. म्हणजे अभिनेत्री, दिग्दर्शक, कथाकार, लेखक, कवयित्री आणि आता गायिका गिरिजा प्रभू. वा 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 वा. गिरिजा, एक प्रश्न तुला अजून विचारायचा आहे. तो म्हणजे, जर तुझं नाव गिरिजा नसतं तर तुझं नाव, तुला काय वाटतं तुझं नाव काय असावं? कारण गिरिजा गार्गी. परफेक्ट. तू जी वर्ण, जी म्हणजे वडिलांचं नावही जी वर्ण आहे तुझ्या. हो. गारगी आणि गिरिजा म्हणजे बघा, हिली म्हणजे क्या बात आहे. गिरिजा नसतं तर गारगी नाव. बरं, मला अजून एक तुला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. हो, एकच तू मिनिट. नक्की ऍक्च्युली मला बरेच जण कधी कधी त्यांच्या गिरिजा पटकन लक्षात नाही येत, तर ते गार्गीच बोलून जातात सहज. आणि माझं खरं तर नाव आहे गार्गी, त्यामुळे गिरिजा नसतं ठेवलं तर गार्गीच असलं असतं डेफिनेटली. वा वा वा, किती सुंदर दोन्ही शब्दांचे अर्थ आहेत. अर्थपूर्ण नाव तुझ्यावरती ठेवलं आणि तुझा स्वभाव तसाच. म्हणजे म्हणतात ना, गिरिजा आणि गारगी, तर ह्या नावांना, हे जे नावं आहेत त्या पद्धतीनेच तुझं एक तू व्यक्ती आहेस, तशाच पद्धतीचे तुझ्या नावाला अक्षरशः सूट होणारं तुझं पूर्ण काय म्हणतात तुझा स्वभाव आहे. ते अगदी योग्य नाव आहे. आता लॉकडाऊन चालू आहे, तुला माहिती आहे, सरकारने आपल्या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही घराबाहेर पडू नका. काही काही लोक ऐकत नाही, कारण ही जी तीव्रता आहे कोविड-19ची, जी कोरोना व्हायरसची चाललेली आहे, ती खूप भयंकर आहे. आणि त्याच्यावरती अहोरात्र आपले डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी, संपूर्ण आपलं सरकारी यंत्रणा हे त्याच्यावरती मनापासून अहोरात्र काम करत आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते आपल्या सर्वांसाठी काम करत आहेत. तर कृपया तू सगळ्या तुझ्या चाहत्यांना आणि सगळ्यांना संदेश द्यावा की स्टे होम, स्टे सेफ, टेक केअर. कारण तू हे कालच मला म्हटली होतीस की हे मी सांगणार आहे दादा, तर नक्की तू पण हे सगळ्यांना सांगावं आणि त्या गोष्टीपासून वाचवतो हे तू स्वतः सांगावं, ही मी विनंती करतो. हो हो, प्लीज सगळ्यांनी घरी थांबा, कारण की आता उलट संख्या वाढत चाललेली आहे. तर मला कळत नाही याचं गांभीर्य का कळत नाही. आता खूप सिच्युएशन क्रिटिकल होत चालली आहे आणि मला वाटतं की आपण काही स्वतःसाठीच करायचंय तर आपण का नाही करत होत. आपण स्वतःसाठी पार्लरला जातो, शॉपिंगला जातो, स्वतःसाठी घरी थांबायला काही हरकत नाहीये मला वाटतं. आणि हे सगळे जे आहेत ते आपल्यासाठीच काम करतात, तर आपण फक्त घरी थांबायचं काम आहे तर ते नक्कीच करू शकतो. आणि आपल्या सगळ्यांनाच एक सुट्टी हवी असते की आपण सतत काम करत असतो, तर आपल्याला असं होतं की रविवार कधी येणार आहे आणि आपल्याला ती एक सुट्टी हवी असते. सो पण तो रविवार असं पटकन निघूनही जातो. तर मला वाटतं की आता आपले सगळे रविवार चालू आहे तर ते एन्जॉय करा आणि छान पॉझिटिव्ह माइंडनी आणि पॉझिटिव्हिटीनी वा. नवीन
काम सुरू करूयात. सो हा आपल्यासाठी एक ब्रेक आहे असं समजूयात, जो इक्वली सगळ्यांना टाइम मिळालाय ब्रेकचा, एक्झॅक्टली तर आपण एक्झॅक्टली. चांगला युटिलाइज केला पाहिजे असं मला वाटतं. बघा, मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की इतक्या सुंदर पद्धतीने गिरिजानी सकारात्मक विचार आपल्यापर्यंत पोहोचवले. ते म्हणजे तिने हे सांगितलं की आपल्याला जीवनात का आपल्याला आठवड्यातनं एकच रविवार भेटतो आणि तो आपल्या जवळच्या लोकांपर्यंत बांधण्यासाठी असतो. त्या दिवशी आपण एकमेकांशी खूप काही मजा मस्ती करतो आणि झपटकन तो रविवार निघून जातो आणि परत काम चालू होतं. पण तुम्ही कोणीही वेगळा विचार न करता तुमच्यासाठी रोज रविवार आहे याचा अर्थ हा सकारात्मक विचार तुम्हाला सांगितलाय. असं समजा की रोजच रविवार आहे आणि लवकरच काम सुरू होणार. इतक्या सुंदर पद्धतीने तू हे उदाहरण दिलं गिरिजा. आणि गार्गी, तुला खूप खूप शुभेच्छा. खरंच थँक्यू तुला थँक्यू. तुझं येणारं अजून एक प्रश्न अनेक आहेत. तर खूप प्रश्नांची उत्तरं आम्ही शक्यतो, आपल्याकडे टाइम लिमिट आहे आणि बाकीचे पण तिचे सगळे आता इंटरव्ह्यूज लाईनअप आहेत. तिने खूप SD फिल्म्सला आणि चिटचॅट विथ दिग्विजय जोशी या कार्यक्रमाला वेळ दिला. अजून एक मला तुम्हाला सगळ्यांना गंमत सांगायची आहे की गिरिजा ही अशी व्यक्तिमत्व आहे की जिथे सोशल कार्यक्रम असतात, जिथे त्या कार्यक्रमातनं गरजू लोकांना मदत होते, ती त्या कार्यक्रमाचं कुठल्याही पद्धतीचं मानधन घेत नाही. हे विचार जर तिच्या एवढ्याशा छोट्याशा वयात तिच्याबरोबर आलेले आहेत, तर ही कलावंत आपल्या हिंदुस्थानाला एका वेगळ्या पद्धतीने तिचं नक्कीच आपल्याला सगळ्यांना सोशल अवेअरनेस मधनही मार्गदर्शन लाभणार. गिरिजा, एक शेवटचा प्रश्न. आम्ही कालपासून ही गोष्ट सुरुवात नाही केलेली, पण आता तुला एका अशा व्यक्तीला फोन लावायचा आहे. एक मिनिट गिरिजा, जरा लोड होतोय तुझ्याकडून वायफाय. 2 मिनिटात फक्त. आता बहुतेक ओके चालू झाला असेल. तुझा व्हिडिओ पॉज झालाय. ओके, एकच मिनिट. एकच सेकंद. हो हो. थोडासा टेक्निकल इश्यू आहे, तर आपण 2च मिनिटं थांबूया. गिरिजा परत आपल्याला भेटणार आहे. 1-2 मिनिटात आपण परत तिच्याशी संवाद साधणार आहोत. गिरिजा प्रभू हे आपल्या सगळ्या लोकांसाठी एक सुंदर असं उदाहरण आहे. इतक्या सुंदर पद्धतीची कलावंत आज एवढ्या छोट्याशा छान पद्धतीचा आजचा इंटरव्ह्यू धमाल झालाय. खूप बोलता येईल गिरिजाशी तसं 1 तास 2 तास. आपण तिचं एवढं काम आहे, अफाट कार्यक्रम केलेले, तिने अफाट नाव कमवलंय. गिरिजा, आज तुझ्यापासून SD फिल्म्स चिटचॅट विथ दिग्विजय जोशी एक ताकद आहे. आपण फ्लक्च्युएट झालं तर कलावंत आहे. इतक्या सुंदर पद्धतीने तू हे उदाहरण दिलं गिरिजा. आणि गार्गी, तुला खूप खूप शुभेच्छा. मला बक्षीस मिळालं की तुम्ही नेक्स्ट. आवाज ब्रेक होतोय. गिरिजा, मी तुला परत लाईनवर घेतो. येस, आता रिकनेक्ट करतोय आम्ही. थोडासा टेक्निकली इश्यू असल्यामुळे जरा होतंय. हॅलो गिरिजा, दिसतीये तुझ्या मी? इथे तू आत्ता तरी मिस्टर इंडियाचं घड्याळ घातलंयस असं मला वाटतंय, कारण तू अदृश्य झालेली आहेस. आता दिसलीस. आता आहे तिथेच बस. आहे तिथेच ओके वायफायच्या ह्याच्यातच. वायफायचं थोडं आपण फ्लक्च्युएट झालं तर
कलावंत हो. आहे, स्थिर बसवणार नाही. तुझ्यापासून आपण एक गोष्ट सुरू करणार आहोत. कृष्णा प्रभू नमस्कार. आनंद जी म्हणतायत असं करतायत तुला. खूप खूप हो. छान पद्धतीचा आजचा इंटरव्ह्यू धमाल झालाय. खूप बोलता येईल गिरिजाशी तसं 1 तास 2 तास. आपण तिचं एवढं काम आहे, अफाट कार्यक्रम केलेले, तिने अफाट नाव कमवलंय. गिरिजा, आज तुझ्यापासून SD फिल्म्स चिटचॅट विथ दिग्विजय जोशी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एक नवीन फोन आपण एकाला लावायचा आहे. तर ओके. तुझ्या जवळच असं कोण आहे ज्याला तू खूप मिस करतेस का? तुला असं वाटतं की ती व्यक्ती आहे, नसली जरी तर त्यांना तू एक फोन लावायचा आहेस आणि तू त्यांच्याशी बोलायचंस, असा हा टास्क आहे. आणि ओके. तर हा आणि तू त्याचं नाव सांगायचंयस की तू कोणाला फोन करणार आहेस. मग कोणी असेल ते तुझ्या जीवनातील एक अशी व्यक्तिमत्व ज्यांना तू मिस करतेस का, ते जीवनात आहेत का नसतील तरी तू फोन लावू शकतेस. ओके. 1 मिनिट तुला बोलायचंय. तुझ्याकडे 60 सेकंद आहेत. युअर टाइम स्टार्ट नाव. हॅलो आजोबा, कसे आहात? खूप महत्वाचा भाग आहात तुम्ही माझ्या आयुष्यातला, कारण की तुम्ही माझा संपूर्ण प्रवास बघितलाय आणि तुम्ही माझ्या प्रत्येक आनंदात माझ्यासोबत होतात, प्रत्येक अडचणींमध्ये माझ्यासोबत होतात आणि मला माहितीये तुम्ही अजूनही आहात. पण मला अजूनही आठवते की मला कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये बक्षीस मिळालं की मी घरी येईपर्यंत तुम्ही जागे राहायचात. जरी तुमची वेळ असायची एक ठराविक, पण तरी तुम्ही जागे राहायचात की निकाल काय लागला असेल किंवा बक्षीस मिळालं असेल की नाही. आणि मला बक्षीस मिळालं की तुम्ही नेक्स्ट डे कॅडबरी आणायचात. आणि अजूनही मला रक्षाबंधन, भाऊबीज तेव्हा असं होतं की मी बाबांना बांधायचे, दादाला बांधायचे आणि तुम्हाला सुद्धा बांधायचे आणि तुम्ही सगळ्यांसाठी कॅडबरी आणायचात. जेव्हा मला श्रावण क्वीन साठी मी विनर झाले श्रावण क्वीनची, तेव्हा बाबा बोलले होते की आज तुला ट्रॉफी देताना किंवा तुला क्राऊन मिळत आहे तर यावेळेला आजोबा पाहिजे होते. त्यांना खूप छान वाटलं. त्यानंतर युवा डान्सिंग क्वीन, तेव्हा सुद्धा मी इतक्या चांगल्या लेवल पर्यंत पोहोचले. दादा सुद्धा मला हेच बोललेला जेव्हा त्यांनी माझा पहिला परफॉर्मन्स बघितला की गिरिजा, काय नाचलीस तू, खूप छान वाटलं. आणि हा परफॉर्मन्स बघताना आजोबा पण हवे होते. तर हो आजोबा, तुम्ही हवे होतात, पण मला माहितीये की तुम्ही माझ्या बरोबर, दादा बरोबर, आई बाबांबरोबर कायम असणार आहात. मी गिरिजा प्रभू, जिच्या नावातच परमेश्वर आणि जिच्या आडनावातच प्रभू आहे आणि तिच्या नावातच एक ताकद आहे. आज मी सगळ्यांना सांगू इच्छित आहे की ही कल्पना आज मी गिरिजापासून सुरुवात केली, मला माहित नव्हतं. पण कलाकारालाही काय त्रास असतो आणि कलाकार जरी दुःखी असला तरी तो तुम्हाला सगळ्यांना रंगमंचावरती आणि विविध माध्यमातून हसवत असतो, तुमचं मनोरंजन करत असतो. आत्ताची परिस्थिती सगळ्यांसाठीच भयंकर आहे, पण त्या पद्धतीने अशा माध्यमातून कलावंत तुमचं मनोरंजन करतायत. न्यूज चॅनल्सवाले धावपळ करतायत. जसं गिरिजाने सांगितलं की खरंच आजोबा आजी ही गोष्टच वेगळी असते. आणि मी गिरिजाला आपल्या सगळ्यांच्या समोर SD फिल्म्स आणि चिटचॅट विथ दिग्विजय जोशीच्या या माध्यमातून सांगतो की गिरिजा ताई, आज तू जे आहेस, तुझ्यामध्ये जे हृदयाचे ठोके आहेत, तुझा जो चांगल्या स्वभावातला एक गुण आहे, तुझे सुंदर विचार आहेत, त्या प्रत्येका गोष्टीमध्ये तुझे आजोबा आहेत. आणि आज तुझ्या मार्फत ह्या तुझ्या आजोबांची शिकवण, तुझ्या घरातल्या सगळ्यांची शिकवण आज कुठेतरी आपल्या समाजाला खूप
मोठी साथ देणार आहे. ही आहे आपल्या सोबत आपल्या सर्वांची लाडकी उत्तम व्यक्तिमत्व गिरिजा प्रभू. गिरिजा, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तू खूप मोठी व्हावं आणि खरंच तू आम्हा सगळ्यांचं, तुझ्या आई वडिलांचं, सगळ्यांचं तुझ्यासोबत आशीर्वाद आहेत, साथ आहे. तू पुण्याची एक मोठी कलावंत आहेस. तू महाराष्ट्राची एक मोठी कलावंत आहेस. तू आज हिंदुस्थानाची, भारताची मोठी कलावंत होणार आहेस. आणि तू तुझा नाव, तुझा प्रवास आणि तुझी कला साऱ्या जगभरात तुझी प्रसिद्ध होऊ दे, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. हे एक असं व्यक्तिमत्व जे आपल्या समोर आहे, इतक्याशा छोट्याशा वयात सगळे नाती, सगळ्या मित्रपरिवाराला आणि स्वतःच्या कलाकारांना आणि स्वतःच्या कामाला इतक्या सुंदर पद्धतीने सांभाळती, ती म्हणजे गिरिजा गिरीश